बारामतीच्या सर्व मतदारांचे आणि माझ्या निवडणुकीसाठी काम करणाऱ्या सर्वच माझ्या पक्षातील माझ्या कुटुंबाचे कार्यकर्त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत। त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देते। तसेच नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध विजयी झालेल्या सर्वच उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करते। मला खात्री आहे की पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे सर्वच पक्षहितासाठी माझ्या निर्णयाचे समर्थन करतील आणि जे जे कार्यक्रम दिलेले आहेत ते कार्यक्रम अंमलात आणतील। आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आपल्या पक्षाने अनेक चढउतार पाहिले, सत्ता पाहिली, विरोधी पक्षातही काम केलं, पण कधीही आपल्या विचाराशी तडजोड केली नाही। यापुढे सुद्धा ती तशीच केली जाणार नाही। पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी हा शब्द पुन्हा एकदा आपल्या सर्वांना देते। आपली एकजूट, आपली एकनिष्ठा आणि आपले कष्ट याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे। त्यामुळे आपण सर्वजण नव्या जोमानं, नव्या आत्मविश्वासानं आणि नव्या निर्धारानं कामाला लागूया। शेवटी एवढंच सांगू इच्छिते, वादळांना पाहून आम्ही कधी आमची गलबते वळवली नाहीत। वादळांना पाहून आम्ही कधी आमची गलबते वळवली नाहीत। संकटांना सामोरे जाताना आम्ही कधी आमची पावले रोखली नाहीत। घड्याळाच्या काटांचा हा प्रवास आता थांबणार नाही। संघर्षाच्या या रणांगणात राष्ट्रवादी कधीही मागे हटणार नाही। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते। घरोघरी राष्ट्रवादी, मनोमनी राष्ट्रवादी हा मंत्र आज इथून आपण सर्वांनी घेऊन जायचा आहे, जो राज्यभर आपण सर्वांनी पोचवावा हे आवाहन मी आज इथे करते आणि थांबते। धन्यवाद।